चला सगळ्यांना शुभ दुपार। तर इथं डाळ शिजून कटाच्या आमटीसाठी पाणी बाजूला केलं होतं। इथं कांदा लसूण छान वाटण करून आणि सारखं कढत ठेवून दिलं। सुनबाईनी पुरण करून दिलं आणि इथं छान कटाची आमटी, मग कुरडया पापड असं तळून घेतलं। नैवेद्यासाठी भजे पण तळून दिले सुनबाईनी आणि मी छान इथं छोटे छोटे नैवेद्य केले। मग ताट केलं आणि तसं मी आणि सुनबाई निघालं होळीच्या दर्शनाला। मग इथं 5 वेळा पाणी हे करून होळीला नैवेद्य दाखवला। इथं विठ्ठलाच्या मंदिरात पण येऊन नैवेद्य दाखवला। नंतर घरी येऊन छान अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या केल्या आणि असा साधा सिंपल पद्धतीने होळीचा सण साजरा केला। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि यातली कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चलो बाय।